वंदना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत ही छोटीशी पर्स कशी बनवायची ती। तर हे पहा, ही पर्स मी अशी बनवलेली आहे 2 कलरमध्ये। तुम्ही एका कलरमध्ये सुद्धा बनवू शकता। दिसायलाही खूप छान दिसते। तुम्ही मेकअपचं छोटं मोठं सामान ठेवू शकता किंवा आपले चिल्लर जे पैसे असतात ते ठेवण्यासाठी सुद्धा वापरू शकता। तर त्यासाठी मी घेतलेत हे 2 कलर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही कलर घेऊ शकता। अशी सुंदर अशी पर्स कशी करायची ती बघूया। तर त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। चला तर आपण सुरुवात करूया। येलो कलर घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर घेऊ शकता। अशी एक नॉट करून घ्यायची आणि आपल्या चेन करून घ्यायची। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा आपल्याला 31 चेन करून घ्यायचे। 31 चेन करून घेऊया। आपल्या तयार 31 चेन तयार झाल्या आहेत। 31 चेन तयार करून घेतले आहेत। आता आपण 28 नंबरची जी चेन आहे त्यामध्ये आपण एक डबल क्रोशेट घालायचा आहे। 28 नंबरच्या चेन मध्ये आपण एक डबल क्रोशेट घातला। पुढे आपण प्रत्येक चेन मध्ये एक डबल क्रोशेट, प्रत्येक चेन मध्ये एक एक डबल क्रोशेट घालून आपण घ्यायचं आहे। असं आपण प्रत्येक चेन मध्ये एक डबल क्रोशेट घालून इथपर्यंत येऊया। आपण प्रत्येक चेन मध्ये एक एक डबल क्रोशेट घालून घेतलाय। हा शेवटची चेन आहे। इथं आपण 3 डबल क्रोशेट एका चेन मध्ये घालून घ्यायचे। 1 2 आणि 3। आता आपण ह्या साइडून घालायचे डबल क्रोशेट। आता आपण इकडून घातले आता ह्या साइडून चेनच्या। आता पुन्हा आपण सेम करायचे। प्रत्येक डबल चेन मध्ये एक एक डबल क्रोशेट। फक्त सुरुवातीच्या चेन मध्ये आपण इथं आपण 3 घातले। प्रत्येक चेन मध्ये एक एक डबल क्रोशेट घालून घेऊया आपण। आपण इथपर्यंत घालून घेऊया शेवटच्या डबल क्रोशेट पर्यंत। आपण आता शेवटी आलेलो आहे। हा शेवटच्या डबल क्रोशेटवर आपल्याला 2 डबल क्रोशेट घालायचे आहेत। एकाच डबल क्रोशेटवर 1 आणि 2 आणि इथं आपण सुरुवातीच्या चेन मध्ये आपण घालून क्लोज करून घ्यायचं। पुन्हा आपण सेम 3 चेन घ्यायच्या त्याच जागी। पुन्हा आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट घालून घ्यायचं। असं आपण पूर्ण करून घेऊया। प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट। तर कुठेही वाढवायचं नाही किंवा काही नाही। प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट असं आपण पूर्ण इथपर्यंत करून घेऊया। हे पहा, इथपर्यंत शेवटपर्यंत, इथून असं इथपर्यंत। पहा, आपण आता इथं पहिल्या चेन मध्ये घालून हा राउंड कंप्लीट केलेला आहे। आता इथं आपण दुसरा धागा जोडून घेणार। तुम्ही पहिला सेम कलर मध्ये करू शकता। आता इथं आपण सुरुवातीला 3 चेन घ्या। आता आपण सेम प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट घालून घेऊया। प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट असं पूर्ण राउंड आपण करून घ्यायचा आहे गोल। प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट।
असं आपण पूर्ण हा राऊंड करून घेऊया। इथं पण हे बघा, इथं पण 31 चेन घेतल्या। इथं तुम्ही कमी पण घेऊ शकता, तुम्हाला जितकी मोठी पर्स तितकं तुम्ही कमी जास्त करू शकता। हे मी छोटी केलेली आहे, हे बघा इथं थोडीशी मोठी केलेली आहे। तुम्ही इथं 31च्या जागी 21 पण घेऊ शकता। तुम्हाला जितकी मोठी साईज आहे तितकी तुम्ही घेऊ शकता। आता आपण हा पूर्ण गुलाबी धाग्यात पूर्ण राऊंड हा करून घेऊया। आपण आता हा राऊंड पूर्ण केला। आता आपण काय करायचं, इथं जो आपला पहिला डबल क्रोशेट 3 चेनचा आहे तिथं आपण तिसऱ्या चेनमध्ये घालून क्लोज करायचा। आता आपण इथं धागा चेंज करतोय, पुन्हा आपण येलो कलरचा धागा घेतो, पुन्हा आपण सेम करतो। इथं सुरुवातीला आपण 3 चेन घेणार, 1 2 3 सेम आपण करणार जसं आपण इथं गेलं। प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट। तुम्ही तो धागा चेंज करू शकता किंवा असाच अनेक राऊंड केला तरी पण चालू शकतो। प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट करायचा आणि हा राऊंड कंप्लीट करायचा। प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट करून हा राऊंड कंप्लीट करूया। असंच आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट करत अजून 10 लाईन करून घेऊया। अशा जसे आपण इथं केलं हे पहा, अशा आपण 10 लाईन करून घेऊया। पहा मैत्रिणींनो, आपण आता हे 14 लाईन पूर्ण करून घेतल्या आहेत उभ्या। सेम डबल क्रोशेटवर डबल क्रोशेट, यात काहीच बदल केला नाही। 14 लाईन पूर्ण केल्या। आता वरती आपण हे बघा एक अशी लेस देऊया। धागा दोन्ही डबल क्रोशेटच्या मध्ये घालायचा, सुईवर घेऊन बाहेरचा सिंगल क्रोशेट आपण पूर्ण लाईन करून घ्यायची। तुम्ही ह्या छोटी पण करू शकता। असं आपण पूर्ण राऊंड करून घ्यायचं। नाही केला तरी पण चालतंय आणि केला तरी पण चालेल, तुमच्या आवडीनुसार। असं आपण पूर्ण करून घेऊया। आपण आता ही पूर्ण अशी लेस करून घेतली आहे। आता आपण काय करायचं, चेन करून घ्यायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे आपण 100 चेन करून घेऊया। 100 चेन करून घेऊया आपण। आता आपण 100 चेन ह्या करून घेतल्या आहेत 2 लाईन। आता आपण काय करायचं आहे, 1 2 3 4 ही 4 नंबरची लाईन आहे। तर आपण इथून धागा आपण बाहेर काढायचा एका साईडून आणि 2 डबल क्रोशेट सोडायचे, पुन्हा इथून बाहेर काढायचं। हे बघ 2 डबल क्रोशेट सोडायचे, इथून धागा बाहेर काढायचा, पुन्हा आपण इथं 2 डबल क्रोशेट सोडणार, पुन्हा इथून ही चेन अशी बाहेर काढायची। असं आपण आता हे करत इथपर्यंत यायचं आहे। इथपर्यंत इकडून असं इथपर्यंत यायचं आहे आणि गोल अशी पूर्ण इथपर्यंत करून घेतले। आता आपण काय करायचं आहे, इथून आपण सुरुवात केली ह्या रशीसाठी, आता ह्याला इथूनच त्याच डबल क्रोशेटमधून आपण सुरुवात करायची किंवा त्याच लाईनमधूनच आपण घालायचं, दुसऱ्या लाईनमधून नाही घालायचं। इथून सुरुवात केली आधी ह्या बाजून, आता ह्या बाजून सुरुवात करायची आणि सेम तसंच आपण धागा बाहेर काढत जायचं आणि पूर्ण असा गोल राऊंड करून इथपर्यंत यायचं। ते पूर्ण आपण असं आता करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने आपण दोन्हीकडे अशा रश्या लावून घेतलेल्या आहेत। तर आपण दोन्हीकडे असे मोती लावून घेतले। तुम्ही दुसरे कोणतेही लटकन लावू शकता किंवा सिंगल चेन लावला तरी पण चालू शकता। आता आपली अशी ही पर्स तयार झाली आहे। आता काय करायचं, आपण हे असं आपण ओढलं की ही पर्स आपली बंद होते। हे पहा, आणि जर आपल्याला खोलायची असते त्यावेळी आपण असं करायचं।
ओपन होतं. अशा प्रकारे आपली ही छोटीशी पर्स तयार झालेली आहे. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.